कीर्तन परंपरेचा जो उगम आहे किंवा त्याचे जनक आहेत ते संत नामदेवांना मानावं लागतं. कारण संत ज्ञानेश्वर महाराज आणि चार भावंडांनी कंबर बांधून उभं राहून कीर्तन केल्याची आपल्याला तशी समकालीन साहित्यात नोंद सापडत नाही. परंतु संत नामदेव महाराजांच्या बद्दल अनेक संतांनी किंवा समकालीन साहित्यातही ते कीर्तन करतात असा उल्लेख आहे. ते तर वयाच्या 18व्या वर्षी औंढा नागनाथाच्या मंदिरात देखील कीर्तन करायला गेले होते. एक अभंग असा, हीन दीन जाती मेरी पंढरी के राया, ऐसा नामा दर्शी तुमने काय को बनाया, नामा टाल विना लेके राउल में गया, कीर्तन करते समय ब्राह्मणों ने बाहर ढकलाया, चार वर्ण गाय के एक वर्ण दूध, तुम कहा के ब्राह्मण हम कहा के सूद. यात असं म्हटलंय खुद्द नामदेव महाराजांनी की मी औंढा नागनाथाच्या मंदिरात कीर्तन करायला गेलो असताना मला बाहेर हाकलून लावण्याचा प्रयत्न झाला. म्हणजे आता नामदेव महाराज विसोबा खेचरांना भेटतायत तो काळ आहे. त्यांच्या वयाचा 11-12 वर्ष ते वयाची 18व्या वर्षापर्यंतचा काळ आहे. अशा काळात ते औंढा नागनाथाच्या मंदिरात कीर्तन करायला जातात. म्हणून कीर्तन परंपरेचे जनक संत नामदेव आहेत.